हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मिंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आपण बनवणार आहे आज फिशचा रस्सा. आणि मग हे बघूया, आपण तेल ठेवलं होतं तापत, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत, 4 लसूण ठेचून घातलेत आणि 7-8 पाकळ्या कढीपत्त्याच्या घातल्यात आणि हे वाटण घातलं आहे. छान व्यवस्थित वाटण परतून घ्यायचे आणि हे वाटण परतून झालं की मीठ घालायचे, हळद घालायची आणि लाल तिखट, घरगुती काळा तिखट घालायचे आणि व्यवस्थित छान हे मिश्रण परतून घ्यायचे तेलावर. आणि छान व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. मसाला वाटलेलं त्याचंच पाणी ॲड करणार आहे, कारण की मसाला खाली करपू नये म्हणून. हे बघा, असं छान व्यवस्थित परतून घेतलं की थोडंसं पाणी टाकलं आहे मी त्यात, आणि ते मसाला वाटलेलंच पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये 2च तुकडे मी फिशचे टाकलेत, कारण मी एकटीच रश्श्याची फिश खाते, घरातली बाकी सगळेजण फ्राय खातात. आणि हे बघा, ही चिंच भिजत ठेवली होती आणि ह्या चिंचेचा थोडासा कोळ मी त्याच्यात घालणार आहे. आंबट पाहिजेच माशांना, नाहीतर मासा वाईस असा वास येतो. आणि मग त्या माशांच्या तुकड्यांना जास्त हलवायचं नाही आहे आपण. हे बघा, बाजूच्या रश्श्याला ढवळायचं, पण माशांच्या तुकड्यांना अजिबात हलवायचं नाही, तर तुटतात ते माशांचे तुकडे. आणि मग ते मसाला वाटलेलं ते थोडंसं पाणी अजून अर्धी वाटी उरलेलं तर ते मी त्यात टाकले. आणि हा जिरा पावडर, धना पावडर 1 चम्मच टाकलेत आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित त्याला बारीक गॅसवरती उकळून देणार आहे. खूप छान होतात असं फिश, एकदम झटपट होणारी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आणि वाटणाचं तर मी दिलेलंच आहे वरती लिहून, काय काय वाटणामध्ये मी घातलं होतं ते. हे बघा, अशा पद्धतीनं आपली थाळी तयार झाली आहे. आणि फ्राय फिशची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी टाकलेलीच आहे, तर व्हिडिओ बघायला नक्कीच विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये मी फ्राय फिशची रेसिपी टाकली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.